students, welcome. In today's video, we are going to see 2.5 book review Swami and Friends by R.K. Narayanan. The last part of this lesson. या पाठातील R.K. नारायण यांनी लिखित बुक रिव्ह्यू स्वामी अँड फ्रेंड्स या पाठातील आपण शेवटचा भाग बघणार आहोत. तो भाग सुरू करण्या अगोदर आपल्याला विनंती असेल की जर आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करून घ्या. तर पहा फर्स्ट पॅराग्राफ ऑन द पेज नंबर 71 पेज वरील पहिला पॅराग्राफ. सो in conclusion, it can be said that this book is a good read for children of all ages who may just enjoy a good read or who may want to improve their English skill. आता हे पुस्तक या पाठाच्या शेवटी असं म्हटलेलं आहे की हे जे पुस्तक आहे बुक कोणती स्वामी अँड फ्रेंड्स ही जी पुस्तक आहे ही चांगली आहे. कोणाकरता चांगली आहे वाचण्याकरता कसे आहे गुड रीड आहे. कोणाकरता फॉर चिल्ड्रेन कोणत्या ऑफ ऑल एजेस म्हणजे सगळ्या वयातील मुलांकरता वाचण्याकरता ही पुस्तक चांगली आहे. आता कोणते मुलं हु मे जस्ट एन्जॉय अ गुड रीड ज्यांना फक्त आनंद घ्यायचा आहे पुस्तक वाचण्याकरता त्यांच्याकरता ही चांगली आहे. आणि हु मे वॉन्ट टू इम्प्रूव्ह देअर इंग्लिश स्किल आणि ज्या विद्यार्थ्यांना आपले इंग्रजीमधील कौशल्य सुद्धा वाढवायचे आहे अशा करता सुद्धा ही पुस्तक कशी आहे चांगली आहे. मीन्स द ऑल एजेस म्हणजे चिल्ड्रेन ऑफ द ऑल एजेस सगळ्या वयातील मुलं who want to enjoy good read and want to improve their English skill, they can be read this book. Which book? Swami and Friends book review Swami and Friends by R.K. Narayanan. Then next part about the author. आता आपण कोणाविषयी बघणार आहोत about the author म्हणजे लेखकाविषयी about the author. आता we know that the author who is the author of this book Swami and Friends R.K. Narayanan is the author of this book. The author of Swami and Friends is India's one of the greatest author of all time R.K. Narayanan. Means who is the author of this Swami and Friends R.K. Narayanan, and R.K. Narayanan is one of the greatest author of all time of India. आणि भारतातील सगळ्यात महान लेखकांपैकी एक जे कोणी असतील तर ते कोण आहे R.K. नारायण आणि त्यांनी लिहिलेले पुस्तक आहे कोणती स्वामी अँड फ्रेंड. R.K. Narayanan is responsible for many of the outstanding literary work India has ever produced, and this book in particular capture the essence of India's under British ruling and the mind and life of a typical teenage kids. So R.K. Narayanan is responsible for many of the outstanding literary work India has ever produced. Means आतापर्यंत जितके काही पुस्तकं लिहिल्या गेलेले आहे साहित्य कृतीच्या निर्मितीचे जे योगदान आहेत मोठे योगदान हे कोणाला जाते R.K. नारायणांना. भारतामध्ये जितके काही साहित्य लिहिल्या गेलेले आहे त्यांच्यातील मोठे योगदानाचे कार्य हे कोणी केलेले आहे R.K. नारायणन यांनी केलेले आहे. अँड ever produce R.K. and this book is particular capture the essence of India's under British ruling and the mind and life of typical teenage kids. आणि हे पुस्तक जे आहे कोणते स्वामी अँड फ्रेंड्स हे जे पुस्तक आहे हे ब्रिटिश सत्ताकालीन वातावरण याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की याच्यामध्ये जे वातावरण होतं हे केव्हाचं होतं वेन द ब्रिटिश आर रूलिंग ब्रिटिश वेअर रूलिंग ऑन इंडिया आपल्या भारतावर जेव्हा ब्रिटिशांचे राज्य होतं त्या काळातील ही कथा आहे. अँड लाईफ ऑफ टिपिकल टीनेज किड्स आणि त्यावेळच्या एका साध्यासुध्या किशोरवयीन मुलाची मानसिकता आणि त्यांचे आयुष्य कसे का असते याचा सार सांगणारी आशय सांगणारी हे काय पुस्तक आहे कोणती स्वामी अँड फ्रेंड्स. देन अदर ग्रेट वर्क्स बाय नारायणन. आता नारायणन यांनी लिहिलेले आणखी काही पुस्तकाविषयी आपण पाहूया. अदर ग्रेट वर्क बाय R.K. नारायणन. तर मालगुडी डेज तुम्ही ऐकलं असेल नाव. टीव्हीवर सिरियल सुद्धा होती मालगुडी डेज नावाची अगोदरच्या काळामध्ये म्हणजे तुम्ही खूप लहान असाल तेव्हा. तर मालगुडी डेज
द गाइड, द पेंटर ऑफ साइन and many more literary works such as the रामायणा such as the रामायणा सारखे पुस्तक त्यांनी लिहिलेले आहे. रामायण हे काय रामायणा a shortened modern prose version of the Indian epic and the Mahabharata a shortened modern prose version of the Indian epic. म्हणजे आपले महाभारत आणि जे रामायण आहे हे महाकाव्य आहेत. हे काय आहेत? इपिक आहे. हे काय आहे? शॉर्टेंड मॉडर्न प्रोज ऑफ द इंडियन इपिक. महाभारत रामायण एक संक्षिप्त आधुनिक मॉडर्न त्यांनी काय केलेलं आहे, कसं केलेलं आहे? मॉडर्न केलेलं आहे. त्याला जे जुन्या काळातील महाभारत होतं, रामायण होतं, त्यांचं मॉडर्नायझेशन करून आणि त्यांनी हे काय केलेलं आहे? महाकाव्य नारायण यांनी लिहिलेलं आहे. आणि त्यांच्या इतर काही उल्लेखनीय साहित्यकृतीपैकी हे सुद्धा आहेत. कोणते? रामायण आणि महाभारत. गो टेक अ लुक ऑफ देम इफ यू आर इंटरेस्टेड. आवड असल्यास जरूर हे त्यांचे साहित्य वाचा. कोणाचे? आर के नारायणन यांचं. अशा प्रकारे आपण हा पार्ट बुक रिव्ह्यू हा बघितलेला आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. धन्यवाद.